प्रेस दिलं तुम्ही पाहू शकता. हे बघा मी एका रात्रीचा भात उरला होता, 1 वाटी घेतलाय बघा. हे बघा सगळं लागणारे साहित्य आता तुम्हाला दाखवते. मस्त फ्राय करणार आहे बघा या भाताला. तुम्ही बघू शकता मी गॅस ऑन केलाय. तेल टाकते बघा. काय जास्त तेल लागत नाही बरं का. भात फ्राय कसा करायचा दाखवते. आपण कसं वायाला घालायचं नाही बघा. थोडीशी मोहरी पण टाकूया. चांगली तडतड होऊ द्या बघा. हे बघा चांगली तडतड झाली ना तेलात तर चांगला लागतं. बघू शकता कसा तडतड आवाज येतोय. हे बघा बघा. आता कढीपत्ता, थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची सगळं संकीच टाकते बघा. बघू शकता मस्त तेलात फ्राय करायचा. खूप सोपी रेसिपी ही. कारण रात्रीचा भात असं खात नाही आपण उरल्यावर. फेकून कशाला द्यायचा. आधीच महागाई एवढी वाढली. बघू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ थोडंसं टाकायचं, लय नाही टाकायचं. इतका सुंदर राईस लागतो ना हा. मॅगी मसाला हळद थोडी टाकायची. मॅगी मसाला असेल ना थोडासा मॅगी मसाला टाकायचा बघा. इतका सुंदर राईस लागतो ना. तुम्ही नाश्त्याला करून खाऊ शकता. तुम्ही करून बघा एकदा. बघा कसं फ्राय भाजले बघा. कसं तळलेत गेले शेंगदाणे, कांदा, टमॅटो. आता राईस टाकते का. बघू शकता. एका प्लेटमध्ये काढून दाखवा. ह्याला वेळ नाही लागत. कशी झालंय. थोडी धना कोथिंबीर टाकून बघू शकता. तुम्हाला आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते. गॅस बंद करते. किती सुंदर राईस झालाय. थोडी अशी कोथिंबीर टाकायची अशी वरून मस्त. कसा झालाय राईस. रात्रीचा राईस होता तुम्हाला दाखवलंय मी. कसा फ्राय केला मी. तुम्हाला माझं करणं आवडलं का. कसं टेस्टी झाले. नाश्त्याला करून खावा बघा. तुम्हाला माझं करणं राईस फ्राय आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.